लहान लहान मुलांना सुद्धा आपली आवड असायला पाहिजे आणि ती आवड आज आपले लहान लहान मुलं सुद्धा नाट्यगृहामध्ये येऊन आपला नमन कार्यक्रम पाहत आहेत. आणि आपण समीर आणि संकेताचे फॅन आहात का? हो खूप. ओके ओके. प्रबोधन काय ठाकरे नाट्य मंदिर बोरवली हाऊसफुल तर बोर्ड लागलेला आहे आपल्या नमन हा कार्यक्रम आहे ना, तो प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. आणि समीरचं आणि संकेत एकत्र येतात म्हटल्यानंतर अख्खी मुंबई आली. म्हटल्यानंतर आपण युट्यूबवर आहे म्हटल्यानंतर आपण असणार उत्सुकता लागलेली. 2 महिने एवढे कार्यक्रम केलेला, 2 महिने एवढी प्रॅक्टिस करत होतो. आम्हाला वाटत होतं की कधी येते हा दिवस. 2 वर्षानंतर मी आज पुन्हा रंगमंचावर येतोय व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि खूप दिवसांनी ओळख झाली. मित्रांची नवीन मित्रांची ओळख होते मला. कोकणी युट्यूबर्स आहेत आणि खूप छान वाटतं यांना भेटून. नमस्कार मंडळी, मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये AK ब्लॉग्स मध्ये. आपण आलो आज बोरवली ठिकाणी प्रबोधन काय ठाकरे हॉल नाट्यगृह या ठिकाणी नमन पाहण्यासाठी. माझ्यासोबत आहे एक छोटीशी मुलगी, म्हणजे माझीच बहीण आहे. आपलं नाव? वैष्णवी राजे सालवी. ओके, आपण नमन पाहायला आलात? हा. नमन याच्या आधी कधी पाहिलं? हा पाहिले. ओके. नमनामध्ये कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते? राधा. राधा. ओके. तुम्हाला जर कोणी काम करायला सांगितलं, म्हणजे एक प्रपोजल दिलं की नमामध्ये तुम्ही आमच्या काम करायला करशील का? हा. ओके. शाळेमध्ये अशा कुठल्या कॉम्पिटिशन होतात तुमच्या? होतात. ओके. त्यात कधी भाग घेतलायस? घेतलाय. ओके, खूप छान. असेच आपले नवनवीन कलाकार घडायला हवेत कोकणातील. लहान लहान मुलांना सुद्धा आपली आवड असायला पाहिजे आणि ती आवड आज आपले लहान लहान मुलं सुद्धा नाट्यगृहामध्ये येऊन आपला नमन कार्यक्रम पाहत आहेत. आणि असेच आपले नवीन नवीन कलाकार घडायला हवेत, त्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे माझा या ब्लॉगच्या दरम्यान. अजून काय सांगशील? मी राहते. कुठे राहिलायस? कुठून आलेस आज? प्रभादेवी. प्रभादेवी. ओके. बोरवलीला आलेस बरोबर? हा. ओके ओके. बघा, एवढा लांबून मुलगी आली. ही लहान वयीचं आहे. 9 वर्षाची आहेस ना तू? हा. ओके. 9 वर्षाची मुलगी आहे आणि हिला कलेचं एवढं आवड आहे की प्रभादेवीवरून ही बोरवलीला आले. सकाळचा शो आहे 9-10चा. आणि ही अशीच आवड असायला पाहिजे आपल्या लहान लहान मुलांमध्ये. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, आपल्या सोबत आहेत माझे बंधू. आपलं पूर्ण नाव? राहुल राजे सालवी. ओके. पहिल्यांदा झालं नमन पाहायला? घ्यायच्या आधी पाहिलेत नमन? आधी पण पाहिले. ओके. लहानपणापासून का? हा. तुमच्या गावचं पूर्ण नाव? दाबोली सुकमवाडी. दाबोली सुकमवाडी, संगमेश्वर तालुका का? हा. ओके ओके. आज कुठे आलात आपण? आज आपण आलोय बोरवली ठिकाणी. बोरवली ठिकाणी. ओके. आपण समीर आणि संकेताचे फॅन आहात का? हो खूप. ओके. तुम्ही कधी नमनामध्ये काम केलंय किंवा कोणत्या अशा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, शाळेत, कॉलेजमध्ये? हा, ते केले. कॉलेजमध्ये केले, शाळेत केले. कोणती भूमिका केली? भूमिका म्हणजे आता शेतकरी असे काय ना काय छोटे. अच्छा, म्हणजे नाटक वगैरे शाळेमध्ये असं पात्र केले. ओके. नमनामध्ये जर तुम्हाला कोणी एक प्रपोजल दिला की काम करणार का, तर तुम्ही कराल का? करेल. ओके. धन्यवाद. छान वाटलं आपल्याला भेटून. थँक्यू. नमस्कार मंडळी, पाहू शकता इकडे हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे आणि पहिल्याच या वर्षीचा पहिलाच शुभारंभाचा कार्यक्रम आहे. आणि प्रबोधन काय ठाकरे नाट्य मंदिर बोरवली हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे आपल्या नमन कार्यक्रमाचा. आणि तुफान गर्दी आता होणार आहे इकडे. थोड्याच वेळामध्ये काही आपले प्रेक्षक आलेले आहेत. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहेत आपल्या कोकणातील युट्यूबर्स, ते आपल्या संघामधील आपले 2 बंधू अमित दादा आणि दिनेश दादा. नमस्कार. नमस्कार. आपण आज नमन पाहायला आला बरोबर? हो. हाऊसफुल आहे, कसं वाटतंय? सर्वप्रथम अक्षय भाऊचे मी आभार मानतो, कारण त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली. तर मित्रांनो, आजचा हा शो हाऊसफुल शो आहे आणि आपल्या कोकणातील एक नामांकित शाहीर आपला समीर दादा तटकरे, त्यासोबत संकेत दादा, हे दोघं सुद्धा देवरूख कोल्हेवाडीचे, म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यामधील देवरूख कोल्हेवाडीचे दोन्ही सुपुत्र आहेत. आणि यापूर्वी त्यांनी देवरूख कोल्हेवाडी या नमनामध्ये अक्षरशः मध्ये कोकणामध्ये नमन कलेतून धुमाकूळ घातला होता. आणि तेच दोन्ही शाहीर पुन्हा मुंबई रंगमंचावर आज एकत्रित आलेत. आणि खूप हाऊसफुल हा शो आहे. आणि या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही पुढे ज्या व्हिडिओ अक्षय भाऊ आम्ही सर्व युट्यूबवर मिळून अपलोड करू, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही घ्याच. परंतु हा प्रत्यक्षात हा कार्यक्रम आहे ना, तो प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. आणि अक्षय भाऊचे आता किती अक्षय भाऊ तुमचे युट्यूब फॅमिली झाली पूर्ण? 17,000. तर तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. असेच पुढे जात जा. लवकरच 50K पूर्ण होऊन देत. आणि गावाकडच्या आठवणी या संपूर्ण युट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा
आमच्या युट्यूब चॅनल तर्फे आणि आपल्या सर्वच रसिका प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. आणि तसेच विचारणार होतो आपल्याला की आपलं गाव कोणतं? संगमेश्वर आणि माझं गाव म्हणजे तालुका संगमेश्वर आणि गाव माझं वांजोळे आहे. देवदुख वरून साखरपेला प्रवास करताना मध्येच एक वांजोळे स्टॉप आहे, ते माझं गाव. आणि आजचं जे नमन आहे, या नमनाचे संस्थापक आपले संजय दादा हे सुद्धा आमच्या गावातीलच आहेत. आणि बरेचसे कलाकार मंडळी आमच्या गावामधीलच आहेत. आणि वांजोळे गावामधील आज बरेचसे मंडळी या ठिकाणी मला भेटतात, खूप छान वाटतंय. त्यासोबत अजून आपल्या जे कोकणातील रत्नागिरी किंवा लांजा पट्ट्यातील असे अनेक विविध कलाकार आहेत, ते सुद्धा भेटतात. तर खूप छान माहोल आहे एकूणच. आणि तुम्ही एक मला संधी दिली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. ओके. आज आता हॉललाच आहे आणि याच्या पुढे ओपन शो सुद्धा आहेत आपले. जर कोणी रसिक प्रेक्षक यायला नसेल भेटलं तर ओपन शोला जर नक्की या. मी डिस्क्रिप्शनला एक लिस्ट पाठवणार आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांना ओपन शो सुद्धा आपल्याला मुंबई नगरीमध्ये आनंद घेता येणार आहे. आपल्यासोबत नमस्कार, आपल्यासोबत आहे दिनेश दादा. नमस्कार दादा. नमस्कार. आज आपण नमन पाहायला आलात, कसं वाटतंय? अरे यार, समीरचं आणि संकेत एकत्र येतात म्हटल्यानंतर अख्खी मुंबई आली. म्हटल्यानंतर आपण युट्यूबवर आहे म्हटल्यानंतर आपण असणार. त्याच्या आधी मी तुझ्या आधी आभार मानतो की तुझ्या चॅनलला माझी मुलाखत घेतोय, खूप छान वाटलं. आणि ठीक आहे, आता बघूया. आता पब्लिकचा शो तर हाऊसफुल झालाय आणि बोरिवलीला सकाळचा टायमिंग आहे. ठीक आहे, आता बघू आता कसा काय शो होतो तो. शुभर्म प्रयोग आहे आणि समीरचा शो म्हटल्यानंतर हाऊसफुल असणारच आहे आणि शो पण चांगला होणार आहे. कारण त्याच्या शोला कुठला असा शो त्याला आम्ही चुकवलेला नाही, तर आजचा पण आम्ही नाही चुकवला. ओके, खूप खूप धन्यवाद आपण सर्वांचे. इकडे पाहू शकता आपले युट्यूबर्स सुद्धा आलेले आहेत, लेट पण थेट आलेले आहेत. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आपले बंधू सर्व आणि तिकटी सेल होत आहेत. दाखवा, या अजून पेंडिंग आहेत. सर्व रसिक प्रेक्षक येणार आहेत आता इथे. आपलं नाव सर्वांचं? हर्षराई, आयुष, प्रितेश. आज नमन पाहायला आला सर्व? हो. समीर अजून नमन, संकेत अजून नमन, तर सर्व येणार. हाऊसफुल वाटतंय, कसं वाटतंय आपलं? म्हणजे आम्हाला उत्सुकता लागलेली. 2 महिने एवढे कार्यक्रम केलेला, 2 महिने एवढी प्रॅक्टिस करत होतो. आम्हाला वाटत होतं की कधी येते हा दिवस, याची आम्ही वाट बघत होतो. ओके, खूप छान, धन्यवाद. नमस्कार. आज 2 वर्षानंतर मी आज पुन्हा रंगमंचावर येतोय व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि खूप दिवसांनी ओळख झाली, मित्रांची नवीन मित्रांची ओळख होते मला. कोकणी युट्यूबर्स आहेत आणि खूप छान वाटतं यांना भेटून. आणि आजचा कार्यक्रम हाऊसफुल झाला आहे नमन मंडळाचा आणि आपण त्याच्यासाठी शुभेच्छा देतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे कसा होणार आहे तो आपण नक्की बघूया. थँक्यू, धन्यवाद. तर मंडळी पाहू शकता इकडे प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा पूर्ण सभागृह आता थोड्याच वेळात हाऊसफुल होणार आहे. सर्व रसिक प्रेक्षक येऊन बसणार आहेत तिकडे आणि कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत. आपले म्युझिकमॅन सुद्धा आहेत, संगीतकार सुद्धा आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत. याचा म्यूट आहे, व्हॉइस नाही आहे, पण खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करत आहे. माईक साऊंड चेक करत आहेत. ढोलकीपट्टू सुद्धा आहेत, मृदुंग वादक सुद्धा आहेत आपले. आणि खूप छान पद्धतीने आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला, तर मग आपण आता जाणार आहोत बॅक स्टेजला. तर मंडळी आपण आलो आहोत बॅक स्टेजला आणि पाहू शकता की सर्वांचीच तयारी सुरू आहे. कारण आपला हॉल सुद्धा लेट भेटला होता, त्यामुळे सर्वांची लगबग आहे. मेकअप मॅन मेकअप करत आहेत आणि आपल्या पद्धतीने प्रत्येक जण आपली काम करत आहेत. पाहू शकता इकडे मयुरी मॅडम सुद्धा आहेत, याही आपल्या मेकअप मॅन आणि ह्या सुद्धा आपल्या अनेक नमन कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान काम करतात, आता मेकअप करत आहेत आणि असे आपले मेकअप सुरूच आहे. म्हणून मी जास्त कोणाशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला, कारण डिस्टर्ब नाही केलं. नॉर्मली एक ब्लॉग बनवत आहे आणि त्यामध्ये लवकरच एक नवीन व्हिडिओ येईल. त्यामुळे सर्व आपल्या नवीन आणि जुन्या आणि सर्वच कलाकारांचे इंटरव्ह्यूज किंवा त्यांच्याबद्दलची माहिती, आपण कार्यक्रमाबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. पाहू शकता इकडे पण आपल्या मावशी पण तयार होत आहेत, आपले गावणकर दादा. आणि इकडे आपली राधा गवलन सुद्धा तयार होत आहेत, आपले बंधू वेदांत दादा आणि सर्वच मंडळी आहेत. पाहू शकता इकडे आमचे नादर मुनी सुद्धा तयार होत आहेत, आपले कांस मामा सुद्धा तयार होत आहेत, आपले महेश दादा. आणि इकडे पाहू शकता आपले सप्तसुरांचे बादशाह, अभंगाचे बादशाह
साई संकेत दादा गोपाल सुद्धा बिझी आहेत, त्यांनाही डिस्टर्ब नाही केलं मी. आणि समीर सुद्धा बिझी आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा मुलाखत आपण घेतली नाहीये. मुलाखत म्हणायच्या म्हटलं आपल्या कार्यक्रमाबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं, पण कार्यक्रम हाऊसफुल आहे आणि हॉल लेट भेटल्या कारणाने हा कार्यक्रम त्वरित चालू होणार आहे आणि त्यासाठी सर्वांची लगबग आहे. पाहू शकता इकडे बॅक स्टेजला सर्वच तयारी झालेली आहे आणि आता आपला माझा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपले बंधू सुद्धा आहेत इथे, ऋषभ राणे. शंकासूर म्हणू नका, फाकड्याची नाही कोणतीही भूमिका खूप छान पद्धतीने काम करतात. व्हिडिओ संपूर्ण पहा, पुढे नमन भाग काही दाखवत आहे. धन्यवाद. श्री हनुमंतराया तुमचा विजय असो. श्री केदारलिंग देवा तुमचा विजय असो. श्री मार्लेश्वर देवा तुमचा तुझा विजय असो. शिव पार्वती गजानना रंग भरा हर्ष वाटतो माझ्या मना चाले न मन माझ्या कोकणा. शिव पार्वती गजानना रंग भरा या वेरणा. हर्ष वाटतो माझ्या मना चाले न मन माझ्या कोकणा. शिव पार्वती गजानना रंग भरा या वेरणा. हर्ष वाटतो पांडवाना वाजवण मन माझं वाजी पांडवाना. शिव पार्वती गजानना रंग भरा या वेरणा.
चित्रात मात्र देव गणेशाच्या आराधना करू लागला. देव गणेशाच्या आराधना करू लागला. मात्र गणेशाच्या पायी गणेशाला आपल्या भक्तासाठी प्रकटावं लागलं. आपलं वार उंदीरा सहित आपले वार पुष्पा सहित तो वार आपल्या भक्ताच्या भेटीला आला. रसिक हो, व्यक्त उपासक शाहीर गीतकार सचिन सावंत यांच्या संकल्पनेतून निघालेला हा गण आणि सूत्रसंचालन विनय बने यांच्या कृतीतून सादर होतोय गुरुनाथचा अवतार. गणेशाचा गुरुनाथाचा अवतार त्यालाही राक्षसावर त्यालाही राक्षसावर अशा प्रकारे त्यागारी दैत्याचा वध करण्यासाठी आपले गुरुनाथाचा गणेश त्यागारी दैत्याचा वध करण्यासाठी गणेशाने गुरुनाथाचा अवतार म्हणून प्रकट झाला.
जीव मग तुला पायात माझ्या काठात रुतला सोळावली हा मुंबाटा उठला काळजात माझ्या टोकात घोडगाडीला जगी राधा तुला माझी मनमोहनाय घोडगाडीला जगी राजक्रीडा खेळायानी राजक्रीडा खेळायानी राजा वेगळी वाढ झाली मधुसूदनारी राजा वेगळी वाढ झाली